त्यांचं देखील आपण शब्दसुमने सहर्ष स्वागत करूया। श्री पुणकिन देवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडीवाडी आयोजित FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 त्या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 1 दत्तसाई नाडन आणि त्यांच्या विरुद्धमध्ये ओमसाई काळेश्वर। दत्तसाई नाडन हा संघ टॉस विन झाला आहे आणि टॉस विन झाल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ओमसाई काळेश्वर या टीमला। सलामीची प्रारंभीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे दत्तसाई नाडन या टीमच्या वतीने। संकेत पुजारे आणि प्रसाद वारीक। सामना हा 5 षटकांचा असणार आहे। तिसरं षटक हे चॅलेंजिंग असणार आहे, 50-50 षटक असणार आहे। कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर धावांची लयलूट होत होती। पहिल्या सामन्यामध्ये 79 धावा पाहायला मिळाले, दुसऱ्या सामन्यामध्ये 79 धावा, तिसऱ्या सामन्यामध्ये 18 धावा, चौथ्या सामन्यामध्ये 85 धावा पाहायला मिळाले, पाचव्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 62 धावा, सहाव्या सामन्यामध्ये 57 धावा आणि अंतिम सामन्यामध्ये 34 धावा। आज मात्र पाहायचं आहे काय होणार। आणि कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर 53 षटकार टोटल पाहायला मिळाले आहेत आणि आता स्ट्रायकिंग एंडला दत्तसाई नाडन या टीमच्या वतीने संकेत पुजारे सज्ज झालाय आजच्या दिवसातील सुरुवात करण्यासाठी। परंतु नॉन स्ट्रायकिंगला जर पाहिलं तर प्रसाद वारीक आणि गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर ओमसाई काळेश्वर या टीमच्या वतीने पहिलं षटक, महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी नितीन अनमने। आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावामध्ये। पंच आमचे पाहायला मिळत आहेत राजकुमार पाहीकर सर आणि विजय गुरव सर। पंचांचा सिग्नल मॅच ऑन केली जाते। संकेत पुजारे पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलला फेकलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर। पहिल्या बॉलवर षटकार आलाय आणि या 6 धावेने सांघिक अकाउंट ओपन केलाय। यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केलाय, ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलाय बॉल, परंतु गोलंदाजीवर टप्पा पडलाय। हाच तर कमबॅक आहे। पहिल्या बॉलवर षटकार आलाय, परंतु नितीन म्हणतात मी सुद्धा काही कमी नाही आहे। कालच्या दिवसामध्ये फलंदाजीमध्ये जर पाहिलं तर अण्णा चव्हाण, पारस नलावडे, ऋषिकेश तारकर यांचा झंझावात, महेश वाडेकर त्यामध्ये। आणि आज मात्र पाहायचं आहे यावेळी सुद्धा जर पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर बॉल गेलाय। पंच दुनिया समांतर करतायत आणि वाईटचा सिग्नल हा पंचांचा आलाय। धावफलक टोटल 7 या आकड्यावर पोहोचलाय। दत्तसाई नाडन या टीमच्या वतीने सलामीसाठी पाहायला मिळत आहे संकेत पुजारे, प्रसाद वारीक, ओमसाई काळेश्वर या टीमच्या वतीने पहिलं षटक हातांसाठी नितीन अनमने। ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात, ऑन साइडला ड्राईव्ह केला, प्रॉपर टायमिंग नाही झालं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तर मिळाले, दुसरीकडे पाहुलं वळली आहेत, 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट, तिसरीचा प्रयत्न, थ्रो चुकलाय, यावेळी 3 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात आणि टोटल आता जर पाहिलं धावफलक 10 या आकड्यावर पोहोचलाय। चांगली सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजांनी, कॅल्क्युलेशन सुरू आहे आणि कॅल्क्युलेशन तुम्हाला करणं गरजेचं आहे कारण सलामीसाठी आपल्याला दाखल केलंय, विश्वास टीमने दाखवलाय, कॅप्टनने विश्वास दाखवलाय, कारण आपण टॉस विन झाल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। tenniscricket.in च्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग जोडले जातात या स्पर्धेशी, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे।
आता मात्र प्रसाद वारिक पाहायला मिळतील. स्ट्राइक इट इनला. धावपलक 10. यावी बिगिट आहे. शॉर्ट पिच बॉल होता, त्याला मात्र हुक करायचा प्रयत्न झालाय आणि परंतु बॉल जर पहिला वन बाउन्स रूप झालाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर गेला. मी त्या धावा 4. FCC चॅम्पियन ट्रॉफी चौकार. धावपलक टोटल 14 या आकड्यावर पोहोचलाय. चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर संकेत पुजारी याने षटकार खेचला होता, परंतु आता जर प्रसाद वारिकने पहिल्या बॉलवर फेस करत असताना सुद्धा चौकार खेचलाय. चांगलं कॅल्क्युलेशन सुरू आहे. धावपलक 14 या आकड्यावर पोहोचलाय. आमच्यासोबत गुणलेखन करतात प्रशांत गाडी सर, टेनिसग्रेड.इन टीम, आविष्कार एलबी, डिजिटल स्कोरर, कॅमेरामॅन जय पाडेकर आणि कालच्या दिवसामध्ये आपण सुद्धा अमोलजी जमदाडे सरांचा आवाज ऐकला होता. आमचे पंच संतोष पाहेकर, राजकुमार पाहेकर, विजय गुरव आपल्याला पाहायला मिळत आहेत. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात. श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. थँक्यू डीजे. नितीन अनमने पाहायला मिळतात, पप्प्या नावाने प्रसिद्ध आहेत. समोर जर आता पाहिलं प्रसाद वारिक आहे. हा सुद्धा सामना पाहण्यासारखा असणार आहे. यावेळी गलीमध्ये बॉल केला, लेट कट पाहायला मिळालाय. टोटल 2 धाव्या पूर्ण झाल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्यांनी सांघिक धावपलक 16 या आकड्यावर पोहोचलाय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही एका बॉलचा खेळ फक्त शिल्लक आहे. यावेळी जर पाहिलं तर ऑफ स्टेज थोडेसे बाहेर होते. फाईनली ग्रीझरमध्ये घेण्याचा प्रयत्न होता. पंचांचा सिग्नल षटकाची सांगत असले, परंतु लेग बाईजमध्ये हे एक धाव मिळाली आहे. बॅटला बॉल स्पर्श आहे ना, बॅट्सकडे आहे. एक धाव तर पूर्ण झाली आहे आणि धावपलक पाहिलं तर धावपलक 17 या आकड्यावर पोहोचला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक 17. जे प्रेक्षक आताच टेनिसक्रिकेट.इनच्या माध्यमातून या स्पर्धेशी जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाला पहिला सामना दत्तसाई नाडन त्यांच्या विरुद्धमध्ये ओमसाई काळेश्वर अशी लढत आहे. प्राथमिक लढत पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसामध्ये 6 संघ पाहिले, त्यामध्ये ओमसाई श्री गणेश वाडा सडेवाडी या संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचला आहे, परंतु आता ओमसाई काळेश्वर आणि दत्तसाई नाडन अशी मॅच सुरू आहे. यावेळी बॅटच्या रनरमध्ये बॉल आलाय. शॉर्ट पिच बॉल त्याला पुल केलाय, या बॉलला फेकलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार.
समोर संकेत आहे, यावेळी बॉलला पुल करण्याचा प्रयत्न होता, बॉल पडल्यानं थोडासा बाउन्स झालाय. शरीरवेदी गोलंदाजी केली जाते, आता बीट केलाय फलंदाजाला. परंतु धावफलक पाहिलं, टोटल धावफलक 23 या आकड्यावर पोहोचलाय. 23 धावा झाल्यात. दुसरं षटक हे मात्र प्रगतीपथावर आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकातील. अजिंक्य गोलंदाजी ट्रॅकवर, यावी समोर आहे, लॉफ्टेड केलाय. यावी बॉल जर पाहिला तर बाउंड्रीच्या बाहेर गेलाय, लॉंग ऑफ क्लिअर करत. मिळतात धावा 4. स्ट्रोक खेळलाय. 4 धावांनी सांघिक धावफलक 27 या आकड्यावर पोहोचलाय. 27 धावा. यावी जर पाहिलं लेफ्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केलाय. पंच दुनिया समांतर करतात, धावा मिळतात. अवांतर वाईडचा सिग्नल. पंजाब टू हरियाणा, चांदा टू वांदा, वाशी टू काशी असे अनेक उपमा त्या बॉलला दिलेले आहेत. तो बॉल पेश केलाय. परंतु आत्ता तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे. यावी सुद्धा तेच पाहायला मिळालंय. लेफ्टिकच्या बाहेरच बॉल फेकलाय. वाईडचा सिग्नल येतो. बॅक टू बॅक दुसरा वाईड आहे. धावफलक 29. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. यावी बिगिट आहे, समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि ही कॅच पकडली आहे. विकेट डाऊन झाली आहे. समीर फाळके यांनी मात्र कॅच पकडली आहे. विकेट डाऊन झाली आहे. फलंदाज बाद होत आहेत. संकेत पुजारे, मोलाचा आहे हातभार. आपले घाडी वाढीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाढीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. थँक्यू टीचर. संकेत पुजारे 19 धावा त्यांनी बनवल्या. त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार. चांगली बॅटिंग केली आहे. परंतु आत्ता जर पाहिलं वेदांत मिराशी, अनेक आपण जर पाहिलं नामांकित स्पर्धेमध्ये देवगडमध्ये सातत्याने ऑक्शन बेस स्पर्धा होत आहेत, त्यावेळी आयकॉनच्या भूमिकेमध्ये वेदांत मिराशी सातत्याने दिसलाय. परंतु आत्ता आपल्या गावासाठी खेळतोय. कारण गावासाठीच क्रिकेट खेळले जात आहे. पैशासाठी कधीच क्रिकेट खेळले जात नाही. आपल्या गावाचं नाव उज्ज्वल व्हावं यासाठी की आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. परंतु वेदांत मिराशी ट्रॅक एंडला आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर अजिंक्य. यावी बिगिट, मी आलेल्याची चाहूल केली बापर्डेकरांना. बॉलला फेकला लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. मिळतात धावा 6. धावफलक पाहिलं तर 35 या आकड्यावर पोहोचलाय. 35 धावा. अजिंक्य देखील महागडे ठरत आहेत. दुसरं षटक सुरू आहे. अजूनही चॅलेंजिंग ओव्हर आहे. त्यामुळे वेदांत आहे, तुम्ही काही करू शकतात. वेदांत आणि प्रसाद देखील काही कमी नाही आहेत. यावेळी गल्लीमध्ये बॉलला खेळला. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय आणि 2 धावा या पूर्ण झाल्यात. कारण गोशांकी क्षेत्र आहे. अशा 2 धावा सुद्धा धावून पूर्ण केल्या होत्या. 2 धावाने सांघिक धावफलक 37 या आकड्यावर पोहोचलाय. 2 षटकांचा काही संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 37. 37 ला 1 अशी परिस्थिती आहे. संकेत पुजारे बाद झाल्यानंतर वेदांत मिराशी दाखल झाले. 2 बॉल त्याने फेस केले, म्हणजे 8 धावा बनवल्यात. आता मात्र चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे. 50-50 षटक असणार आहे. आणि या षटकामध्ये पाहायचं आहे कशा प्रकारे धावांची लयलूट होणार. आत्ता जर पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवर समीर फाळके पाहायला मिळतात. क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. ओम साई काळेश्वर या टीमचं नाव त्यांनी देखील उज्ज्वल केलं आहे. परंतु आत्ता पाहायचंय कारण समोर जर पाहिलं तर प्रसाद वारिक आहे.
उर्ध विकेटने गोलंदाजी सुरू आहे. यावेळी शॉर्ट पिच बॉल होता, थोडस बाउन्स झालाय बॉल आणि बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय. एकच धाबा. हे चॅलेंजिंग षटक आहे, त्यामुळे समीर फाळकेला मागे ठेवलं होतं हे षटक हाताळण्यासाठी. क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव त्याच्याकडे आहे. परंतु प्रसादला आता आक्रमण करावं लागेल. यावी घुटना टेक और तमाशा देख. बॉलला फेकलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. स्लॉग स्वीप पाहायला मिळालाय, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय प्रसाद वारिक याने. परंतु त्याला या षटकाचं महत्व माहिती आहे. समोर कोणीही असू दे, त्याचा मला काही फरक पडत नाही. प्रसाद वारिक सज्ज, गोलंदाजी ट्रॅकवर. समीर पायके स्क्वेअर ऑफ द विकेट घेण्याचा प्रयत्न झालाय, परंतु नैसर्गिक अडथळा. एकच धाव मिळाले. स्ट्राईक रोटेश स्ट्राईक एंडला आता वेदांत मिराशी पाहायला मिळेल. नाडनचा खेळाडू आहे. नाडनवरून बिलॉंग केल्यास बापर्डेमध्ये एक मानाची अभिमानाची स्पर्धा खेळण्यासाठी गेली 5 वर्ष आपण ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचं 6वं पर्व आहे. अमोलची गाडी तसेच सतीश घाडी आणि त्याचे सर्व सहकारी यांनी स्पर्धेचं आयोजन यावी. खतरनाक स्ट्रोक केलाय, बॉलला फेकलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. एफसीसी चॅम्पियन ट्रॉफी षटकार. बन्न या आकड्यावर पोहोचलंय. अर्धशतक फलकावर लावलाय. वैदान मिराची स्ट्राईक एंडला यावेळी सुद्धा खेचून मारलाय. ऑन साइडला डीप कव्हर प्रोटेक्शन आहे, परंतु त्या डोक्यावरून बॉल चाललाय. सीमारेषे पार. मिळतात धावा 4. टोटल धावफलक 55 या आकड्यावर पोहोचलाय. तिसरं षटक चालू आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. 18 धावा आल्यात. 10 धावाच्या प्लस धावा झाल्यात. 18 आल्यात. परंतु आता पाहूया या बॉलवर काय होत आहे. यावेळी फटका बसलाय. बॉल आकाशाला गवसणी घालून येतोय. क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न करतायत, परंतु 2 धावा तर झाल्यात. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धावी घेतली जाते, परंतु 4थ्या धावेकडे मोर्चा वळलाय आणि 4थी धावी सुद्धा पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, परंतु डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. 2च धावा मिळाल्या आहेत. ते म्हणते आम्ही 4 धावा धावलो आहोत, परंतु जर पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल गेला म्हणून 2च धावा, परंतु काही फरक नाही पडणार. 2 धावा ऍड केल्यानंतर सांघिक धावफलक टोटल 57 या आकड्यावर पोहोचलाय. आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये टोटल 20 धावा आल्यात. म्हणजे जर पाहिलं तर आता 10 धावा हे ऍड केल्या जातील, म्हणजे टोटल 30 धावा या षटकामध्ये आल्यात. हे चॅलेंजिंग ओव्हरचं महत्व आहे. बोनस पॉइंट मध्ये 10 धावा आणि टोटल आता धावफलक 67 या आकड्यावर पोहोचलाय. 67 धावा झाल्यात, परंतु समीर फाळके सुद्धा महागडे ठरलेत. 20 धावा खर्च केले म्हणजे. परंतु आत्ता पाहायचंय 4थं षटक कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. नितीन अनमने पाहायला मिळतोय. स्ट्राईक इनला प्रसाद वारिक यावेळी सफल झालेत. फॉलोइंग स्वीप, परंतु बॉल जर पाहिला तर गोशांगी क्षेत्रात गेलाय. परंतु पंचांचा सिग्नल अजूनही पेंडिंग आहे. फक्त एकच धावा. स्ट्रोक चांगला होता, परंतु जर पाहिलं एकच धावा. सफल झाले होते, परंतु तुम्हाला भौगोलिक दृष्ट्या या मैदानाचा अंदाज घ्यावा लागेल. कोणतं क्षेत्र रिकामी आहे, कोणतं क्षेत्र गोशांकित आहे.
आणि त्यामुळे तुम्हाला स्ट्रोक खेळावे लागतील. नितीन अनमने पाहायला मिळतोय. पहिलं षटक त्यांनी देखील हाताळलं होतं. त्यावेळी 17 धावा खर्च केल्या होत्या, परंतु पुढील 2 षटकं पाहिली तर त्या पुढील 2 षटकामध्ये 20-20 धावा आल्यात. आणि तिसरं षटक जर पाहिलं 20 धावा प्लस 10 म्हणजे टोटल 30 धावा आल्यात. परंतु आता हे चौथं षटक सुद्धा महत्वाचं असणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये कालच्या दिवसामध्ये 79 धावा आपण बघल्यात, दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा 79 धावा बघल्यात. परंतु आता पाहायचं या पहिल्या सामन्यामध्ये किती धावांचा डोंगर असणार समोरच्या टीम समोर. गोलंदाज तयार. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयत्न होता, परंतु नंतर बॅट परत सरळ केली आहे, परंतु तेवढाचा संपर्क झाला नाहीये. एकच धाव पूर्ण झाली आहे. नितीन अनमने प्रमुख गोलंदाज आहेत. आता आपल्या टीमला सुद्धा त्यांना संकटातून बाहेर काढावं लागेल, कारण आपल्याला सुद्धा फलंदाजी करायची. आपण कमी धावा दिल्या तर आपल्यासमोर कमी धावांचं टोटल असणार आहे. त्यामुळे तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. वेदांत मिराशी ट्रॅक इनला सज्ज. यावेळी थोडासा अप ट्रॅकर बॉल होता. यावेळी गॅप शोधला जातो. 2 क्षेत्ररक्षक आले, त्यांच्या मधून बॉल जर पाहिला तर डीप कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. एफसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. आणि धावफलक 75 या आकड्यावर पोहोचलाय. यावेळी थोडासा फिंगरचा वापर केलाय. बॉल जर आतमध्ये आला पडल्यानंतर लेग वापर होता, परंतु पंचांचा सिग्नल लेग बाईज झालाय. एक धाव तर मिळाली आहे. गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. चार बॉलचा खेळ संपलाय चौथ्या षटकातील. अजूनही जर पहिल्या इनिंग मधील 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या षटकातील 2 बॉलचा खेळ आहे. वेदांत मीराशी स्ट्राईक एनला पाहायला मिळतोय. 7 बॉलमध्ये 26 धावा त्यांनी बनवल्यात. प्रसाद वारिकने 8 बॉलमध्ये 16 धावा बनवल्यात. यावी शॉर्ट पिच बॉल होता. फुल करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक याला सुद्धा त्या कॅचचा अंदाज आला नाहीये. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक चौथ्या षटकातील. 78 धावा झाल्यात. यावेळी सुद्धा हॅमर केलाय बॉलवर. याही बॉलला फेकलाय डीप कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. ब्रँडेड षटकार वेदांच्या
नाही गोलंदाजीचे ऍक्शन जर पाहिले साईच्या बुमरा स्टाईल आणि गोलंदाजी चालू आहे. साहिश तिरलुटकर गोलंदाजी ट्रॅकवर आहे. बुमरा स्टाईलने गोलंदाजी करतोय. यावी दांडी गोल आणि त्यानंतर बुमरा सारखं सेलिब्रेशन केलंय दांडी गुल झाल्यानंतर. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. एस्टनचा वेध घेतलाय. फर्निचर उद्ध्वस्त केलाय. विकेट डाऊन झाली आहे. प्रसाद वारिकने सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे. थँक्यू डीजे. 10 बॉलमध्ये 22 धावा त्यांनी बनवल्यात आणि 19 धावा सुद्धा जर पाहिलं तर संकेत पुजारी याने बनवल्या होत्या. आता जर पाहिलं तर कोण जाणार मैदानाच्या आतमध्ये वेदलला साथ देण्यासाठी. त्यासाठी रोहन मिराशीची निवड केली आहे. ओमसाई काळेश्वर, नितीन अनमने, समीर फाळके, सोहम तिरलोटकर, गुरुनाथ पुजारे, पियुष फाळके, धनराज फाळके, साहिश तिरलोटकर, प्रभात पुजारे, साहिल फाळके, शैलेश वेद्रुक, तेजस तिरलोटकर, राहुल दुसेनकर आपल्याला पाहायला मिळते त्याच्या टीममध्ये. दत्तसाई नाडांचा विचार केला. वेदांत मिराशी, रोहन मिराशी, अभिषेक मिराशी, प्रसाद महाडिक, अंकित महाडिक, साहिल पुजारे, संकेत पुजारे, सतीश मोंडे, प्रसाद वारिक, किशोर घाडी, संग्राम पुजारे असे खेळाडू त्यांच्या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर साहिश. यावेळी वेग पाहायला मिळालाय. ओरपिच बॉल आहे परंतु पंच दोन्ही हात समांतर करतायत. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर बॉल गेलाय परंतु एक गोलंदाजीकडे वेग सुद्धा आहे. ऍक्शन जर पाहिली ती सुद्धा सुरेख आहे. बुमरा स्टाईलने गोलंदाजी करतोय. स्ट्राईक इनला रोहन मिराशी. यावेळी समोर खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर बॉल चाललाय. मिळतात धावा 4. ऑफ ड्राईव्ह केलं होतं. गॅप शोधला होता आणि त्यामुळे 4 धावा सुद्धा मिळाल्यात. 4 धावाने टोटल धावफलक 95 म्हणजे 95 धावा झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये एवढा हायएस्ट स्कोर पाहायला मिळतोय. आपण घेतलेला निर्णय हा अगदी योग्य आहे. विश्वास दाखवला तर त्या खेळाडूने विश्वास सार्थक केलाय त्या कॅप्टनचा. यावी तेवढा प्रॉपर टायमिंग नाही झालाय. कव्हर मध्ये बॉल केले जाते. बॉल जर पहिल्या पॉइंट मध्ये येतोय. डीप पॉइंट मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत परंतु सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. 96 धावा 96 धावा पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय म्हणजे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शतक पाहायला मिळेल का? दत्तसाई नाडन पहिल्यांदा आज बापर्डे गावामध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. 5 पर्व झालेत परंतु 5 पर्वामध्ये त्यांनी संघ दाखल नाही केलाय परंतु 6व्या पर्वामध्ये केलाय. परंतु नाडन नावाचा डंका पाहायला मिळेल का? यावी फुल टॉस. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. तो बल्लाय प्रेक्षक. त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्रीच्या बाहेर. मिळतात धावा 6 आणि या 6 धाब्याने सांघिक धावफलक 102 या आकड्यावर पोहोचलाय. शतक पूर्ण झालाय. जोरदार टाळ्या प्रेक्षक हो. सामना आवडला असेल तर क्या बॅटिंग केली आहे वेदांत मिराशी याने. 10 बॉल खेळलेत आणि त्यामध्ये 40 धावा बनवल्यात. काल जर पाहिलं 17 बॉल 46 अन्नाथ चव्हाण यांनी बॅटिंग केली होती परंतु आज वेदांत. यावेळी थोडा प्रॉपर टायमिंग नाही झालाय परंतु जर पाहिलं नैसर्गिक अडथळा आहे. 2 धावा तर झाल्यात. नॉन स्ट्राईक एंडला धाव बाद. पायांचा वेग वाढवला. चित्ताच्या चपाईने धाव घेतल्या. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावा ऍड केल्यानंतर सांघिक धावफलक टोटल 104 या आकड्यावर पोहोचलाय. म्हणजे विजयासाठी 105 धावांचं लक्ष असणार. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे कारण तिसरं षटक हे 50-50 आहे. चॅलेंजिंग ओव्हर आहे कारण समोरून आता जर पाहिलं तर ओमसाई काळेश्वर टीम मधून आपल्याला आता समीर फाळके पाहायला मिळणार आहे. नितीन अनमने आहेत. सोहम तिरलोटकर, गुरुनाथ पुजारे, पियुष फाळके, धनराज फाळके, साहिश तिरलोटकर, प्रभात पुजारे, साहिल फाळके, शैलेश वेद्रुक, तेजस तिरलोटकर, राहुल दुसनकर. परंतु तुम्हाला सुद्धा कमबॅक करावा लागेल. लक्ष थोडंसं मोठं आहे.
परंतु आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच नाही, सर्व काही शक्य आहे. तुमच्यावर तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. परंतु पाहायचं आहे दुसऱ्या डावमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय आणि पहिल्या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होतोय असे प्रश्न सुद्धा निर्माण होत आहेत. परंतु तोपर्यंत आपण या स्पर्धेचं टायटल सॉन्ग ऐकूया. आपण टायटल सॉन्ग ऐकतो आहोत. शार्वी स्पोर्ट्स तिरलोट संघ उपस्थित असेल तर आपण आयोजकांना भेटा. कॅप्टन रिपोर्टिंग करा. शार्वी स्पोर्ट्स तिरलोट. दुसऱ्या डावाला सुरुवात केली जाते. 105 धावांचं लक्ष आहे. ओम साई काळेश्वर टीमच्या समोर. सलामीची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला सोहम तिरलोटकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर फायके आणि गोलंदाजी ट्रॅकवर प्रसाद महाडिक. आमचे ऑफिशियल्स पाहायला मिळत आहेत. मेन पंच विजय गुरव सर, स्क्वेअर लेग पंच राजकुमार पाळेकर सर. समालोचन कक्षामध्ये गुणलेखक प्रशांत गाडी सर. चला मॅच ऑन केली जाते. पंचाचा सिग्नल आलाय. 105 धावांचं लक्ष आहे. पहिलाच बॉल जर पाहिला तो वेगाने फेकलाय, थोडासा टप्पा पडलाय, बाउन्स झालाय, परफ्यूम डिलिव्हर्ड झालाय बॉल. एसटी रक्षक यांच्या दिशेने डॉट बॉल आलाय. जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसाची सुरुवात षटकाराने झाली होती. पहिल्या इनिंगची सुरुवात परंतु दुसऱ्या इनिंगची सुरुवात डॉट बॉल नाही. यावेळी जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये आणि बॉल जर पाहिला तर बाउंड्रीच्या बाहेर गेलाय.
मिळतात धावा 4. टोटल धावपलक 4 या आकड्यावर पोहोचला. या चौकाराने अकाउंट ओपन केलंय, वैयक्तिक तसंच सांघिक अकाउंट. परंतु तुम्हाला सुद्धा आक्रमण करावं लागेल. यावेळी समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफचे वेदांत मिराशी. बॉलला फील्ड केलाय, एकच धाव मिळाली आहे. एक धावाने सांघिक धावपलक 5 या आकड्यावर पोहोचलाय. आता जर पाहिलं स्ट्राईक एंडला समीर फायके पाहायला मिळेल. ड्राईव्ह केलाय, नैसर्गिक अडथळ्याने बॉलची दिशा बदलली आहे. बॉल जर पहिला ऑन साइडला जातोय. तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण झाल्या. धावपलक 7 या आकड्यावर पोहोचले. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. समीर फाळके, क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे सुद्धा. यांची बॅट बोलली तर सामना एकतर्फी सुद्धा नेऊ शकतात. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला, सोडून दिलाय. असं वाटलं ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे, परंतु नाही, चांगला बॉल डिलिव्हर केलाय. कौतुक करावं लागतंय प्रसाद महाडिक्याचं. 4 बॉलचा खेळ सुद्धा संपलाय आणि 7 धावा. यावेळी फुल टॉस समोर खेळलाय, लॉंग ऑन आहे. कॅच पकडली आहे. समीर फाळकेला वाटलंय की आपण आउट कसा होऊ शकते. एवढा स्ट्रोक चांगला खेळलाय, परंतु बॅटने फसवलाय का ते बॅटकडे पाहतायत. परंतु विकेट डाऊन झाली. ही प्राइज विकेट आहे, महत्वाची विकेट होती. ही विकेट मिळाली आहे आणि त्यानंतर त्यांच्या खेळामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावपलक 7 या आकड्यावर. माफ करा, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलक 7 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर रोहन मिराशी. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. सोहम याला बॉल समजला नाही आहे. नॉन स्ट्राईक एंडला जर पाहिलं नितीन अनमने पाहायला मिळत आहेत. पप्प्या विनंती आहे, शार्वी स्पोर्ट्स तिरलोट संघ उपस्थित झाला असेल. कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. यावेळी जर पाहिलं तर ग्लानचा स्ट्रोक आहे. मागील क्षेत्रात बॉल गेलाय, फक्त एकच धावा त्या बॉलवर. टोटल धावपलक 8 या आकड्यावर. परंतु तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करावं लागेल. समोरून हल्ले चढवले आहेत, परंतु प्रत्युत्तर द्यावं लागेल. कृतीमधून करून दाखवावं लागेल. आता यावेळी जर पाहिलं तर हा स्ट्रोक चांगला आहे, परंतु धावा जर पाहिलं तर 2च धावा आहेत. दोन धाव्याने सांघिक धावपलक 10 या आकड्यावर पोहोचलाय. स्क्वेअर फाईनल एक रिझर्व मध्ये हा स्ट्रोक खेळलाय. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर्ड केला, वेगाने बॅट फिरवली आहे. बॅटला हा बॉल जर स्पर्श झाला असता तर नक्कीच बाउंड्रीच्या बाहेर गेला असता. परंतु जर तर अगर मगर याला क्रिकेटमध्ये महत्त्व दिलं जात नाही. आणि क्रिकेट हे वर्तमान काळामध्ये खेळलं जातं. भूतकाळामध्ये तुम्ही किती चांगली कामगिरी करा, मागील मॅचमध्ये किती चांगले खेळा, परंतु इतिहास आहे तो. यावेळी समोर खेळला आहे, लॉंग ऑन आहे. बॉलला फील्ड केलाय, सिंगल धाव तर कंप्लीट झाली आहे. आणि आत्ता जर पाहिलं नितीन अनमने पाहायला मिळेल. धावपलक टोटल 11 या आकड्यावर पोहोचलाय.
105 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. टोटल 11 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्राईक एंडला नितीन अनमने पाहायला मिळतोय. यावी शॉर्ट पिच बॉल होता, परंतु हा जर स्ट्रोक पाहिला तर लेग लाईटचा आहे. आणि पंचांचा सिग्नल. षटकाची झाली आहे सांगता. मिळतात धावा 2च या स्ट्रोकवर. स्ट्रोक चांगला आहे, परंतु गोशांकित क्षेत्र. 2 धावा. धावफलक 13 या आकड्यावर पोहोचलाय. समीर फाळके मात्र स्वस्तामध्ये बाद झाले आणि त्यानंतर जबाबदारी सोहम तिर्लोटकर आणि नितीन अनमने यांच्यावर आहे. आता जर पाहिलं ही चॅलेंजिंग ओव्हर असणार, चॅलेंजिंग षटक, आणि ते षटक हाताळण्यासाठी वेदांत मिराशाची निवड केली आहे. ही रणनीती आहे. वेदांत मिराश याच्याकडे अनुभव आहे. सध्या जर पाहिलं वेदांत मिराश हे नाव चर्चेमध्ये राहिलंय. नाडनमधून त्यांनी बिलॉंग केलाय. समोर सोहम. टप्पा पडलाय. त्यानंतर बॉल एसटी रक्षक यांच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल आहे. गोल्डन टप्पा पडलाय पण थोडासा बाउन्स झालाय. चॅलेंजिंग षटक आहे. तुम्हाला धावांची लयलूट करावी लागेल. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. पकडले कॅच. विकेट डाऊन. सोहम तिर्लोटकर सुद्धा बाद झाल्यात. निराश केलं या मॅच. थँक्यू डीसी. तेजस तिर्लोटकर दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवर वेदांत मिराशी चॅलेंजिंग ओव्हर हाताळत आहेत. 50-50 ओव्हर आहे. यावेळी फटका बसला. बॅटचा फ्लो वरती राहिलाय. कोण घेणार कॅच याची चर्चा सुरू आहे. कॉल नव्हता. यष्टीरक्षक आले होते, गोलंदाज सुद्धा आले होते, परंतु जर पाहिलं तर गोलंदाज वेदांत मिराशी याच्या हातामधून बॉल निसटलाय. जर पाहिलं ही कॅच तर यष्टीरक्षक यांचीच आहे, परंतु वेदांत पोहोचले, परंतु कॅच सोडली आहे. नितीन अनमने पाहायला मिळत आहे. धावफलक टोटल 14 या आकड्यावर स्थिर आहे. आकार द्यावा लागेल तुम्हाला धावफलक याला, परंतु एकच धाव या षटकामध्ये आली आहे. जर पाहिलं प्रॉपर टायमिंग नाही झालाय. बॉल कव्हर मध्ये चाललाय. ड्राईव्ह. एकच धाव. निराश केलं जाते मॅच मध्ये. 15 धावा टोटल. तेजस तिर्लोटकर स्ट्राईक एंडला आहेत. वेदांत मिराशी पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवर. यानंतर होणारा सामना शारवी स्पोर्ट्स तिर्लोट या संघातील पराभूत संघ. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल फक्त शिल्लक आहे आणि धावा जर पाहिला तर या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्या आहेत. यावेळी समोर खेळलाय. ड्राईव्ह केलं जात आहे. एक धाव तर बनले. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाले, परंतु स्ट्राईक एंडला फेकी केली आहे. पंचांकडे अपील केली जाते, परंतु 2 धावा आल्या आहेत. टोटल जर पाहिलं तर या षटकामध्ये फक्त 4च धावा आल्यात आणि 2 धावा परत लेस केल्या जाणार, म्हणजे 2च धावा. आणि आत्ता धावफलक बदललं जाईल. 15 या आकड्यावर येत आहे.
15 धावा फक्त झालाय. 3 षटकाचा काही संपलाय. अजूनही 2 षटकांचा काही शिल्लक आहे. धावफलक 15. दत्तसाई नाडन हा संघ नाणेफेक जिंकला, त्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपण घेतला निर्णय हा कुठेतरी योग्य ठरताना पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर दत्तसाई नाडन या टीमच्या वतीने साहिल पुजारी. स्ट्रायकर एला नितीन अनमने आहेत. आपण गोलंदाजी करताना महागडे ठरलो आहोत, परंतु आत्ता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. सामन्याचा रिझल्ट काही मिळू दे, परंतु पराभवाच्या संघाची सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे. यावेळी जर पाहिलं बॅटला बॉल स्पर्श झालाय, बॅटने घेतले कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. नितीन अनमने बॅक टू डगआउट बॉक्स. विकेट डाऊन झाली आहे. नितीन अनमने सुद्धा बाद झाले आहेत. आणि त्यानंतर अजिंक्य तिर्लोटकर दाखल झाल्यात. हे आयोजन यावेळी विकेट घ्यायचा प्रयत्न होता, ऑन साईडला केलाय. एक धाव तर झाली आहे. एक धाव पूर्ण करून फलंदाजी समाधान झाले. धावफलक 16 या आकड्यावर पोहोचलाय. 16 धाबा. साहिल पुजारी गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. यावेळी देखील फटका बसलाय. बॉल आकाशाला गवसणी घालून येतोय. आता मात्र एसटी रक्षक यांनी ही कॅच पकडली आहे. गोलंदाज सुद्धा आला होता. मगाशी जे पाहिलं तर त्यावेळी वेदांत मिराशी बॉल पर्यंत पोहोचला, कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच सुटली, परंतु आत्ता नाही. तर एसटी रक्षक यांनी ही कॅच पकडली आहे. विकेट डाऊन झाली आहे. फलंदाज बाद होत आहेत. श्रीकोंडकिन देवी तिथे संधी जागा घेण्यासाठी गुरु पुजारी ऑन साईडला केलाय. हुक करायचा प्रयत्न प्रॉपर टाइमिंग नाही झालाय. 2 धावा तर झाल्यात. पण चांगली लाऊड अपील केली आहे, परंतु बॅटिंग क्रीज सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावा ऍड केल्या जात आहेत. धावफलक टोटल 18 या आकड्यावर पोहोचलाय. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय, म्हणजे अजूनही फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक. गुरुनाथ पुजारी आणि अजिंक्य हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजिंक्य तिर्लोटकर समोर खेळला, तो त्याच्या फलंदाज बॉलला अडवलाय, परंतु जर पाहिलं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. डेंजर एरियाला दिसत होते. टोटल धावफलक 20 या आकड्यावर पोहोचल्या. 20 धावा, 105 धावांचं लक्ष होतं. ऑन साईडला केलाय. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन आणि या बॉलला पाठवलाय डीप स्केल एक बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. धावफलक 26 या आकड्यावर पोहोचलाय. 4 षटकांचा काही संपलाय. धावफलक 26. चार बाद 26 अशी परिस्थिती आहे.
गोलंदाजी ट्रॅकवर प्रसाद वारीक, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, 7 धावा खर्च केला, एक विकेट घेतला होता, तो गोलंदाज आता मात्र अंतिम निर्णायक षटक हाताळण्यासाठी प्रसाद वारीक पाहायला मिळतो. अगोदर आपण जर प्रसाद महाडिक पाहिलाय, परंतु आता प्रसाद आहे. समोर केलाय, क्षेत्ररक्षक येतात बॉल पर्यंत, कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु कॅच पर्यंत पोहोचले नाही आहेत. 2 धावा घेतल्या जात आहेत. धावफलक टोटल 28 या आकड्यावर पोहोचलाय. 28 धावा, 105 धावांचं लक्ष होतं. गोलंदाजी करताना जर पाहिलं, ओमसाई काळेश्वर संघ महागडा ठरलाय, परंतु तुमच्याकडे एक संधी असणार आहे. यावेळी फुलटॉस मधलं की फुल्ली लॉस, जसा बॉल आलाय तसा बॉल फेकलाय बाउंड्रीच्या बाहेर. FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. भारी मोलाचा आहे हातभार. थँक्यू डीजे. धावफलक 34 या आकड्यावर पोहोचलाय. 34 धावा. स्ट्रायकिंग इनला अजिंक्य तिरलोटकर, नॉन स्ट्रायकिंग इनला गुरुनाथ पुजारे आणि गोलंदाजी ट्रॅकवर प्रसाद वारीक ड्राईव्ह केलाय. तर त्या सगळ्याच्या आतमध्ये जर पाहिलं, मिडॉन नाही आहे, शर्थीचे प्रयत्न गोलंदाजानेच केले आहेत. नैसर्गिक अडथळा सुद्धा आहे, त्याचे सहाय्य मिळालंय. तीन बॉलचा काही संपलाय. 35 धावा फक्त झाल्यात. अभि समोर खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, बॅकअप मिळालं जात आहे. 2 धावा या पूर्ण झाल्यात. दोन धावांनी सांघिक धावफलक 37 या आकड्यावर पोहोचलाय. 37 धावा. tenniscricket.in च्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेशी जोडले जात आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद हा सुद्धा महत्वाचा आहे आणि मैदानावर येऊन सुद्धा प्रेक्षक पाहतायत. यावेळी समोर खेळलाय स्ट्रेट हिट, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, हे पण पकडले कॅच, विकेट डाऊन झाली आहे. आणि आत्ता जर पाहिलं तर गुरुनाथ पुजारे यांची जागा घेण्यासाठी प्रभात पुजारे, प्रभात पाहायला मिळतात. शेवटचा बॉल खेळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर प्रसाद वारीक, उरत विकेटने गोलंदाजी करतात. भन्नाट वेग आहे, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक येतात, लॉंग ऑनचे बॉल पर्यंत पोहोचत आहेत. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. टोटल जर पाहिलं तर फक्त 38 धावा बनवल्या आहेत. ओमसाई काळेश्वर टीमने 105 धावांचा पाठलाग करायचं होतं, लक्ष होतं, फक्त 38 धावा बनवल्या आहेत. आणि जर पाहिलं तर ओमसाई काळेश्वर संघ पराभूत झाल्याने दत्तसाई नाडनाथ संघ 66 धावांनी विजय मिळवलाय. दिमागदार मध्ये रॉयल एंट्री केल्या नेक्स्ट मॅच मध्ये, परंतु यानंतर होणारा सामना हा सुद्धा पाहण्यासारखा असणार आहे. एका साईडने जर पाहिलं शार्वी स्पोर्ट्स तिरलोट संघ आणि दुसऱ्या साईडने ओमसाई काळेश्वर संघ, दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण टॉससाठी सज्ज राहायचे, तोपर्यंत आपण सामनावीरचा पुरस्कार देऊया. अर्थातच मॅन ऑफ द मॅच